या उमेदवारांसाठी आम्ही जेव्हा प्रचार करतो तर पलीकडे लोक काय म्हणतात, यांना दुःखच नाही झालं, हे खोटं रडतात. काय बोलायचं? काल तर म्हटले यांच्या मागं कोण राहिलं नाही, यांचं सगळं संपलेलं आहे. मागं राहिलं नाही हे आता निवडणूक झाली की यांच्या फॅमिलीचं सगळं पुण्याला मुंबईला जाणार निवडून. अरे काय बोलता काय तुम्ही? निवडणूक आत्ताची. अजित दादा आमचा बाप गेल्याचं दुःख आम्हाला आहे. आणि याद राखा, अजित दादा अजूनही अतुल बँकेमध्ये जिवंत आहे. या तालुक्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पाठीमागे हा अजित दादा भक्कमपणे उभाच राहणार आहे. शेवटच्या श्वासापर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांनी काम केलं. अचानकपणे आपला दादा गेला, तो शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत होता. शेवटचं कॉल रेकॉर्डिंग पण त्यांच्या पुतण्याने काल ऐकवलं. काय म्हणाल? सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे जायचं. काय बदल केला का दादांनी? कामच करत राहिले. ते विमानाचं क्रॅश तर बघितलं, काय पडलं त्याच्यातून? सगळी कामाचीच कागद पडली. अरे आम्ही पण आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही जुन्नर तालुक्याची नाळ तोडणार नाही. या लोकांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभाच राहणार. आणि उभा राहून आत्ताचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आपले पालकमंत्री सुनेत्राताई वहिनी पवार यांच्या माध्यमातून डीपीसीचे असेल, जिल्हा परिषदचे असेल, पूर्ण ताकद आम्ही स्नेहलताई, पांडुरंग साळवे आणि प्रदीप आयरच्या पाठीमागे भक्कमपणे उभा करणार. आम्हाला अनेक पठारावर पाणी न्यायचंय. अजित दादांनी त्याच्या डीपीआर साठी 64 लाख रुपये दिले. 76 लाख रुपये दिले. काय केलं त्याचं पुढं? काय नाही. आजची भाषणं बघितली, MIDC करायची, कुठं करायची? यांना फोन लावा. तिकडून मंत्री म्हणणार शिवनेरीच्या पायथ्याशी मोठी इमारत उभी करायची. MIDCची इमारत शिवनेरीच्या पायथ्याशी. म्हणजे काय बोलणार आणि काय करणार? अहो निदान अजित दादा इथं आल्यानंतर त्याला पै आणि पै, खडी आणि खडी, राजुरीत काय, पठारावर काय, आदिवासी विभागात काय माहिती असायचं. आम्हाला असं प्रॉम्प्ट करायला नाही लागायचं. त्यांचा अभ्यास असायचा प्रत्येक गोष्टीचा. मला तुम्हाला सर्वांना एक नम्रतेची विनंती करायची. ठीक आहे, दादांची शोक सभा आहे, पण खरी जर आदरांजली व्हायची